अक्षय तृतीयेची काय काय आणि कशी महती आहे ती आज आपण जाणून घेऊया। आजच्या स्थितीला श्री हरी विष्णूचे 3 अवतार घडले। एक तर आपण जाणतोच भगवान परशुराम, जे सर्वांच्याच परिचयाचे आहेत, ते 7 चिरंजीवींपैकी एक आहे आणि श्री विष्णूचे 6वे अवतार आहेत। श्री हरीचे प्रथम मानव अवतार म्हणून ओळखले जाणारे नरनारायण सुद्धा आजच्या स्थितीला जन्मले होते। नरनारायण हा श्री हरीचा 4था आणि जुळा अवतार आहे। अशी सुद्धा आख्यायिका आहे की पुढे द्वापर युगामध्ये नर हा अर्जुन म्हणून जन्मला आणि नारायण श्रीकृष्ण म्हणून जन्मले। श्रीहरीचा हयग्रीव अवतार हा सुद्धा अक्षय तृतीयेच्या तिथीला झाला होता। हयग्रीव ज्ञान आणि बुद्धीचे प्रतीक आहे आणि त्यांनी दैत्यांकडून वेद परत आणले होते असे म्हणतात। अक्षय तृतीयेच्याच दिवशी द्रौपदीला श्रीकृष्णाने अक्षय पात्र प्रदान केले होते आणि धर्मराज युधिष्ठिराला असं सांगितलं होतं की आजच्या दिवशी जो कोणी अन्नदान किंवा कुठल्याही प्रकारचं दान करेल त्याला कुठल्याही प्रकारचा क्षय होणार नाही। म्हणून अक्षय तृतीयेला अन्नदान किंवा इतर कुठल्याही दानाचं विशेष महत्त्व आहे। श्रीकृष्ण आणि सुदामाची भेट सुद्धा अक्षय तृतीयेच्याच दिवशी द्वारकेत झाली होती आणि त्यापुढे काय झालं हे सर्वांनाच माहिती आहे। गरीब सुदामा जेव्हा आपल्या बालमित्र श्रीकृष्णाच्या भेटीला गेला तेव्हा तो फक्त पोटलीभर पोहेच त्याला भेट म्हणून घेऊन जाऊ शकला, परंतु श्रीकृष्णाने त्याचं दारिद्र्य घालवून त्याला कधी न क्षय होणारं ऐश्वर्य प्रदान केलं। श्री हरी विष्णूच्या या सर्व लीला, सर्व अवतारांची आठवण म्हणून अक्षय तृतीयेच्या सणाला विष्णूची उपासना केली जाते। इतकंच नाही तर महर्षी व्यासांनी महाभारत लिहायला सुद्धा अक्षय तृतीयेलाच सुरुवात केली होती। अक्षय तृतीया म्हणजे अन्नपूर्णा जयंती सुद्धा। माता अन्नपूर्णेची जयंती म्हणून सुद्धा अन्नदानाला अजून महत्त्व आहे। आपल्या देवाऱ्यावर ठेवलेली अन्नपूर्णेची प्रतिमा आज 5 पळ्यांचा अभिषेक तरी तिला अर्पण करावा। 12व्या शतकातले वीरशैव लिंगायत संप्रदायाचे प्रसारक धर्मगुरू बसवेश्वर महाराजांची सुद्धा अक्षय तृतीयेलाच जयंती असते। वैशाखात जलदानाला सुद्धा विशेष महती आहे आणि अक्षय तृतीया वैशाखाच्या अगदी सुरुवातीलाच येते। या रखरखत्या उन्हामध्ये तहानेने व्याकुळ झालेल्या जीवांना पाणी पाजावं आणि देवांनाच फक्त जल अभिषेक नाही तर पितरांना सुद्धा जलतर्पण करण्याची पद्धत आहे। महाराष्ट्रात तर आपण कराकेळी पूजा सुद्धा करतो। आपल्या पितरांच्या स्मरणार्थ केली गेलेली जलकुंभाची पूजा म्हणजेच कराकेळीची पूजा। पितरांच्या स्मरणार्थ दक्षिण दिशेला पितरांसाठी घास ठेवला जातो। हे जलकुंभ तत्पश्चात गरजूंना दान केले जाते। वैशाखात उन्हाचा दाह थोडा अधिक प्रमाणात असतो, असह्यही होतो, तेव्हा जर का आपण दान कार्य करणारच असाल तर मग नक्की कुंभ, माठ, सरबत, रसाची फळं, छत्री, चप्पल, टोप्या, कॉटनचे कपडे असे उन्हाळ्यात उपयोगी पडणारे किंवा गुणकारी अशा वस्तू, जिन्नस आपण दान कराव्या। अक्षय तृतीयेला एखाद्या पाणपोईची सुद्धा सुरुवात करायला काहीच हरकत नाहीये। आपल्या उत्सवात रंजल्या गांजल्यांना, वंचितांना सुद्धा सहभागी करून घ्यावं, त्यांना सुद्धा सणासुदीचा आनंद लुटता यावा, आनंद घेता यावा म्हणून ही सगळी योजना, हा उद्देश आपल्या सणांचा आहे। अक्षय तृतीया म्हणून नुसतं विठोबाच नाही तर पोटोबाची सुद्धा पूजा अनिवार्य आहे, तेव्हा मस्त आमरस खाऊन पेट पूजा करायला विसरू नका। आमच्याकडे तर आज मस्त अगदी मुहूर्तावर भारतातून देवगड आंब्याची डिलिव्हरी झालेली आहे आणि आमचा अक्षय तृतीया सण अगदी खऱ्या अर्थाने लिटरली सफळ झालेला आहे। असाच माता अन्नपूर्णा आणि श्रीहरीचा वरद हस्त आपल्या सर्वांच्या डोक्यावर कायम राहो। अखितीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो।